नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपला स्पेशल बेत आहे मच्छीचा। मार्केटमधून मच्छी आणलेली आहे, कोळंबी आणली आहे, ओले बोंबीला आणलेले आहेत आणि हे सिंबासाठी खास राणी मासा आणलेला आहे। सगळं साफ करून आणलेलं आहे। आपण आता ते स्वच्छ धुवून घेणार आहोत। धुवून घेताना आपण हे धागे त्याच्यातले काढायचे, कारण हे ती लोक साफ करून देत नाहीत। अशा पद्धतीने आपण कोळंबीतला धागा हा काढून टाकायचा। स्वच्छ धुवून घेतलेली आहे मच्छी मी। राणी मासा सिंबासाठी पाणी उकळायला ठेवले, त्याला बॉईल करून देणार आहे। फक्त फ्राय केलेलं त्याला देत नाही। सिंबाने तोपर्यंत किचन काय सोडलेलं नाही आहे। आता याच्यातले सगळे काटे वगैरे काढून द्यायचे त्याला। हा बघा उभाच आहे इथे। चल चल पुढे बस, इथे खाली खाली बस, खाली बस, खाली बस, इकडे इकडे। हा बस खाली, खाली बस, खाली बस आधी। हा चल घे। त्याचं झालंय। आता आपली तयारी करूया। कोळंबीला मीठ आणि हळद टाकून मिक्स करून मी ठेवणार आहे थोडा वेळ। बोंबील आहेत ओले, त्याच्यामध्ये पण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। हळद, धना पावडर, सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकायचे। घाटी मसाला पण टाकायचा आहे। आणि हे हिरवं वाटण पण केलेलं आहे मी। हिरवी मिरची नाही घेतली याच्यामध्ये, तिखट जास्त होईल म्हणून। कोथिंबीर, आलं आणि लसूण फक्त ह्याचं वाटण त्याच्यात टाकलेलं आहे। हे सगळं एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी सुकं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो आणि आलं घेतले। त्याचं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये मी आता तेल टाकून घेते। 1.5 पळी तेल घालते। ठेचलेला लसूण घालते त्याच्यामध्ये फोडणीसाठी। हे हिरवं वाटण केलेलं आहे ते पण घालते। व्यवस्थित परतून घ्यायचं ते वाटण पण। त्याच्यानंतर हा मसाला टाकून घ्यायचा, घाटी मसाला। तेलामध्ये चांगला परतल्यामुळे तरी छान येते कालवणाला। आता हे वाटण टाकायचं। वाटण तेही सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, तेलामध्ये परतून घ्यायचं चांगलं। थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। माझी तर ही पद्धत आहे। आणि झाकण ठेवून आपण एक वाफ काढायची, म्हणजे तेल सुटतं मसाल्याचं। हा एक बटाटा साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे। कोळंबी पण त्याच्यामध्ये टाकते। सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि रस्सा करायला मी हे गरम पाणी करून घेतलेलं आहे। ते गरम पाणी आपल्याला जेवढा रस्सा हवा त्याप्रमाणे पाणी टाकायचं। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। उकळी आली की गॅस कमी करून झाकण ठेवून आपण बटाटा शिजेपर्यंत कालवून शिजवून घेऊया। झालेला आहे, बघूया आता बटाटा शिजलाय का। बटाटा शिजलेला आहे व्यवस्थित। आपला कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे। वरून कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये। छान तरी आलेली आहे कालवणाला। आता आपण मच्छी फ्राय करायला हा रवा आणि तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून घेतलेलं आहे। मच्छीला ते आपण व्यवस्थित लावून घ्यायचं। पाहू शकता मी अशा प्रकारे सगळ्या मच्छीला मी लावून घेणार आहे। तोपर्यंत तिकडे मी तवा तापत ठेवलेला आहे, तेल टाकलेलं आहे तव्यामध्ये। तेल पण गरम झालेलं आहे। आता आपण मच्छी सोडूया त्याच्यामध्ये फ्राय करायला। तव्यामध्ये जेवढे बसतील तेवढे आपण मच्छी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे, पलटी करून घ्यायचे।
ते साईडला काढलेले आहे. दुसरे पण मी मच्छी टाकली आहे त्याच्यामध्ये, ती पलटी करून घेऊया. अशा प्रकारे मच्छी मी तळून घेते. बोंबील छान कुरकुरीत मस्त झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.